नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस कायद्यातल्या विविध प्रावधानांच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहेत. मग तो 377 कलमाचा मुद्दा असेल, तो काश्मीरला वेगळं स्टेटस देण्याचाही मुद्दा असेल, तो घटनेतलं कलम असेल किंवा भारतीय दंड संहितेतलं 377 कलम असेल. आज आणखी एका अशाच कलमाची चर्चा आहे, कारण त्याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात झाली, बातम्या सुद्धा आल्या. आणि तो विषय जरा नाजूक आहे, अधिक महत्त्वाचा, गंभीर आहे. कारण 377 कलमाच्या बाबतीत, समलिंगी संबंधाच्या बाबतीत लोक समोर येऊ शकतात, जाहीरपणे स्वतःच्या भूमिका उघड करू शकतात, आपल्या लैंगिक प्रेफरन्सेसना समोर सांगू शकतात आणि त्याबद्दल आवाज उठवू शकतात. पण हा विषय जो आज आपण मांडणार आहोत तो थोडा नाजूक आहे, कारण तो जाहीरपणे न बोलता येण्यासारखा आहे आणि त्याबद्दलच त्याला गुन्हा सुद्धा म्हटलं जातं. कारण हा विषय आहे भारतीय दंडविधानातल्या 497 या कलमानुसार ठरवल्या गेलेल्या एका संबंधाबद्दलचा हा विषय आहे. आणि तो विषय आहे अनैतिक विवाहबाह्य संबंध. या संबंधामध्ये सध्याचं प्रावधान असं आहे की जर का एखाद्या पुरुषाने विवाहित स्त्री बरोबर तिच्या संमतीने संबंध ठेवल्यास, ज्याच्यामध्ये शारीरिक संबंध अंतर्भूत आहेत, तर त्या पुरुषावरती गुन्हे दाखल होऊ शकतात आणि त्याला शिक्षा होऊ शकते. मात्र लग्न संस्था धोक्यात येईल म्हणून तसे संबंध हा गुन्हा ठरवावा का, त्याला चूक बरोबर नंतर ठरवता येईल, गुन्हा ठरवता येईल का, हा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आपण चर्चा घेणार आहोत. आणि अशा गुन्ह्यामध्ये फक्त या कायद्याचं स्वरूप असं आहे की फक्त पुरुषच दोषी ठरतो. तिचा दोष सिद्ध झाला तरी तिच्यावर कारवाई होत नाही, पुरुषाला मात्र कारवाई होऊ शकते, शिक्षा होऊ शकते. आणि जर का गुन्हाच असेल तर स्त्री पुरुष यांची मैत्री देखील अपराध ठरेल का? कारण लग्न हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे की लग्न झाल्यानंतर संबंध कसे ठेवले, या न्यायानं मग मैत्री सुद्धा त्याच परिप्रेक्ष्यामध्ये बघायची का? आणि प्रौढांच्या परस्पर संमत संबंधांबद्दल नीती, संस्कृती किंवा कायदा यांना काहीही रोल प्ले करण्याचा अधिकार आहे का? त्यांनी तो करावा का? मुळात जर का 18 वर्ष पार केलेला एखादा युवक युवती देशाचा सरकार कोण असावं ठरवू शकतात, पण त्यांना परस्पर संमतीने संबंध ठेवता येत नाहीत, मग हे कोणते नीती आणि कोणते कायदे आहेत? खास करून याला एक आणखी संदर्भ आहे की हा कायदा ब्रिटिशकालीन आहे. जसा काल आपण चर्चा केली 377चा, त्याचप्रमाणे हा कायदा सुद्धा तितकाच जुना आहे. या अनुषंगाने चर्चा करायला आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट दिलीप तौर, दिल्लीहून आपल्यासोबत आहेत, कायदेतज्ञ आहेत, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतात. याशिवाय ॲडव्होकेट गणेश सोनी, कायद्याचे अभ्यासक, माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचंही स्वागत. द्वारकानाथ संझगिरी आपल्याकडे आहेत. द्वारकानाथ संझगिरींना आपण नेहमी क्रिकेटमधल्या गोलंदाजीसाठी ओळखतो, पण आज ते एक कमेंटेटर म्हणून समाजाच्या विविध घडामोडींकडे, समाजातल्या विचित्र प्रकारच्या वागणुकीबद्दल सुद्धा आपल्या खुमासदार शैलीत टीका टिप्पणी करणारे म्हणून संझगिरी आपल्यासोबत आहेत. स्मिता सिंघलकर आहेत, नागपूरहून स्त्री हक्क सल्लागार आहेत. याशिवाय ॲडव्होकेट दिलीप तौर आणि मृदुला देशवंडीकर आहेत, ब्लॉग लेखिका आहेत आणि स्त्री पुरुष संबंधांबद्दल अतिशय खुलेपणाने आणि अतिशय आरोग्यदायी रीतीने ज्याचा विचार व्हावा अशा पद्धतीने त्या भूमिका मांडत असतात सामाजिक माध्यमांवरती. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण यांच्याकडे जाईन, कारण पुरुष हक्क संरक्षण समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि वेळोवेळी पुरुषांची पण म्हणून विविध गोष्टींमध्ये एक बाजू असते. मग तो विवाहबाह्य संबंध असतील, विवाहातील पुरुषांचे अधिकार असतील, सध्या स्त्रियांच्या बाजूने अधिक कायदे सक्षम झालेले आहेत. मी धर्मेंद्र चव्हाणांपासून सुरुवात करेन. धर्मेंद्र चव्हाणजी, या कलमाच्या अनुषंगाने पुरुषांवरती होऊ शकणाऱ्या अन्यायाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 मध्ये स्त्री आणि पुरुष समानता असं म्हटलेलं आहे, पण प्रत्यक्षात भारतीय दंडविधान कलमांमध्ये काही कायदे बनले की ज्याच्यामुळे दोघांमध्ये भेद निर्माण केले ते. त्याच्यामधला हा जो कलम आहे 397 हा त्यापैकीच एक कलम आहे. त्यानंतर 498 ए, 354, 509, 376 असे काही कलम आहे भारतीय पिनल कोडमध्ये, दंडविधान संहितेमध्ये, की ज्यामध्ये पुरुष आणि महिला यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झालेले आहेत. 498 सारखा कलम होता. आता आपण ज्या कलमाविषयी बोलतोय 497 कलम, तर हा मुळातच भारतीय दंडविधान संहिता ही ब्रिटिशकालीन आहे. 1860 सालची ही आहे भारतीय दंडविधान संहिता. पण त्याच्यामध्ये वेळोवेळी खूप बदल होत गेलेले आहे. आता तर या नवीन केंद्र सरकारने तर अनेक निकामी कायदे काढून टाकले, नवीन कायदे आणले. ते कायद्यांमध्ये त्या परिस्थितीनुसार बदल व्हायला पाहिजे आणि ते होत असतात. पण हा जो 497 कलम आहे, मी नाशिकच्या न्यायालयात बघितलं की 497 कलमाप्रमाणे मला केसच सापडली नाही. मी 27 वर्ष झाले नाशिकच्या जिल्हा न्यायालयात वकिली करतोय, पण अशी एकही केस मला क्रिमिनल मध्ये प्रॅक्टिस करतोय मला चालवायला देखील मिळालेली नाहीये. प्रमाण रेअर आहे हे मान्य आहे, पण जर कायदा असा असेल इंडियन याच्यामध्ये 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आहे आणि ती फक्त दोघांचे जे रिलेशन्स असतील
तो कोणी त्रयस्थ व्यक्ती आणि वाईफ, तर ती फक्त त्या त्रयस्थ व्यक्तीलाच आहे, वाईफला काहीच नाहीये. म्हणजे एखाद्या कृत्यामध्ये तिचा जर सहभाग असेल, तिच्या इच्छेने जर असं कृत्य घडलं असेल तर तिचं निर्दोषत्व पहिले डिक्लेअर करून टाकलं. केस चालवण्याच्या अगोदरच ती निर्दोष. ठीक आहे. नाही, आपण हा अर्थ तुम्ही काढताय धर्मेंद्र चव्हाणजी, हा अर्थ तुम्ही काढताय. तुमच्या बोलण्यातली एक बाजू बरोबर आहे की फक्त पुरुषाला शिक्षा का, स्त्रीला का नाही, पण स्त्रीला निर्दोष मानलेला हा अर्थ तुम्ही काढताय. तर ते निर्दोषत्व आहे का, ते एक्झेम्पशन आहे? कायद्याने एक प्रकारे स्त्रीच्या बद्दल ठेवलेला तो सहानुभूतीचा विचार आहे. मी तो गणेश सोनींकडे घेऊन जातो. धर्मेंद्रजी, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, अनेक गेस्ट आहेत, मी प्रत्येकाकडे जाणार आहे. मी गणेश सोनींकडे जातो. सोनीजी, दोन मुद्दे. एक, जसं धर्मेंद्र ते स्वतः वकील आहेत, पण त्यांचाही समज झाला की स्त्रीला आधीच निर्दोष ठरवण्यात आलेला आहे, असा गुन्हा सिद्ध झाला, एका पुरुषाचा एका स्त्रीबरोबर संबंधित लग्न झालेल्या, तर त्या स्त्रीला निर्दोष मानलेलं आहे, पुरुषाला शिक्षा झालेली आहे. तर खरंच तसं स्वरूप आहे का, माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा, कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेले केंद्र सरकारनं, ज्यात केंद्र सरकार म्हणतं की यामुळे भारतीय विवाह संस्थाच धोक्यात येईल जर का हा कायदा रिपील केला तर. बोला. आपण ज्या ॲफिडेव्हिटचा उल्लेख केला आहे, ॲफिडेव्हिट लॉ अँड ज्युडिशरीच्या संबंधित अधिकाऱ्यातर्फे देण्यात आलेला आहे 8 मेला. आणि ते जे प्रकरण जे आहे ते जोसेफ शाईन म्हणून नावाचा जो एक कार्यकर्ता आहे त्यांनी ते दाखल केलेलं आहे. आणि हा जो मुद्दा आहे हा 8 जानेवारी 2018 चालू साली सर्वोच्च न्यायालयाने 5 जणांच्या खंडपीठाकडे हा विचार करण्यासाठी पाठवलेला आहे. बरं. आणि याच्यामध्ये एवढंच एक उद्धृत होतं की सरकारने देखील या गोष्टीवरती विचार केलेला आहे. माळीमठ कमिटीचा देखील याच्यामध्ये अहवाल आला होता की त्याच्यामध्ये असं म्हटलं की 497 मध्ये जी 5 वर्षाची तरतूद आहे, आता चव्हाण साहेबांनी जे सांगितलं ती थोडी सौम्य करावी असा एक त्याच्यामध्ये प्रस्ताव आहे. त्या व्यतिरिक्त आता लॉ कमिशनच्या कोर्टात आता सध्या चेंडू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांच्या अहवालाची आता केंद्र सरकार प्रतीक्षा करत आहे. ते प्रिसाइजली ह्या कालच्या 8 मेच्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. आणि ही जी काही मागणी आहे की केवळ महिलांना इम्युनिटी का, आपण म्हटलं एक्झम्पशन म्हटलं, कायद्यामध्ये त्याला इम्युनिटी असं म्हणतात. तर हा मुद्दा काय आताच अलीकडच्याच काळात आलाय अशातला बिलकुल भाग नाही. 1950 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक युसुफ अब्दुल अजीज हा एक अभारतीय नागरिक होता, कदाचित तो पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानचा असा. त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध मुंबईमध्ये त्यांनी कुठल्या तरी विवाह स्त्रीशी संबंध ठेवले म्हणून गुन्हा दाखल झाला. त्याला त्याने आव्हान दिलं. त्या प्रकरणामध्ये त्याच्या वतीने तेव्हाच नानी पालखीवाला ते यंगर डेज मध्ये होते, त्यांनी वकीलपत्र घेतलं होतं. आणि ह्या प्रकरणाचा जो निकाल आहे तो जस्टिस MC छगला चीफ जस्टिस होते तेव्हा आणि गजेंद्र गडकर साहेब या दोघांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये देखील त्यांनी असं म्हटलेलं की महिलेला, म्हणजे जेव्हा कालचा मी मॅकॅलेचा उल्लेख केलेला आहे, तर हे जेव्हा जेव्हा बनलं 1860 साली, तेव्हाची भारतीय व्यवस्था, भारतीय समाज व्यवस्था, तेव्हा स्त्रीची अवस्था, आणि पूर्वीच्या काळी 2 बहुपत्नी कायदा आलेला नव्हता, पुरुषाला 2 लग्न करायची परवानगी होती. तेव्हा अशा वेळेला समाजामधले त्या कुटुंबामधलं स्त्रीचं स्थान आणि ती भेदनीय राहिलेली आहे. त्यामुळे तिला ह्याच्यापासून तिला विक्टीम समजण्यात आलेलं, ती बळीत आहे, त्यामुळे बळीत व्यक्तीला एक्झम्पशन देण्यात आलं. ही इम्युनिटी काय हे पहिल्यांदा आपल्याला स्पष्ट बिलकुल. आता ॲफिडेव्हिट नुसार असा कायदा रिपील करणे, बदल करणे, रद्दबातल करणे यामुळे भारतीय विवाह संस्थाच धोक्यात येईल असं म्हणतात. याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, धोक्यात येईल म्हणणं हे फार रिचिंग झालं. पण याच्यामध्ये एक लक्षात गेलं पाहिजे की गेल्या जी स्थित्यंतर जी झालेली आहे 150 वर्षामध्ये, 1860 आणि आता आपण 2018 मध्ये आहोत, त्या स्थित्यंतरामध्ये स्त्री देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आता सर्व क्षेत्रामध्ये दिसते, अर्थव्यवस्थेमध्ये दिसते, उत्पन्नामध्ये दिसते, तिला सर्व तऱ्हेने समानता आलेली आहे. म्हणून ही जी मागणी आहे ती धर्मेंद्र चव्हाण सारखे आमचे जे कार्यकर्ते वकील मित्र आहेत त्यांच्याकडनं फार येतोय की केवळ स्त्रीला इम्युनिटी का. आणि हा जो 497 जे कलम आहे याच्यामध्ये खास करून जो परपुरुष जो आहे, घराबाहेरचा जो माणूस आहे, तो घरात येऊन संसारामध्ये जो बिब्बा घालतो, त्याच्या व्यक्तीच्या स्त्रीशी संबंध ठेवून तिला उद्युक्त करून असे संबंध ठेवण्यासाठी त्या व्यक्तीला दोषी ठेवण्यात, नवरा त्या बाई विरुद्ध कुठल्याही तिला अबेटमेंटच्या खाली देखील सुद्धा गुन्हा होत नाही तिच्यावर. मग तुमची भूमिका स्त्रीलाही शिक्षा असण्याच्या बाजूने आहे का मुळात स्त्री पुरुषात दोघांना शिक्षाच कशाला हवी जर का ते सर्वसंमतीने असेल या बाजूची? हा झाला फौजदारी बाब. पण दिवाणीमध्ये जर एखाद्या पुरुषाला त्याची पत्नी बाहेर कुठेतरी तिचं पाऊल जर वाकडं पडलेलं त्याला आढळून आलं, किंवा उलट महिलेला जर आढळून आलं पत्नीला की आपल्या पुरुषाचं नवऱ्याचं पाऊल कुठे वाकडं पडलेलं आहे, तर 13(1)(1) खाली त्यांना घटस्फोट मागता येतो. ही दिवाणी तरतूद केलेली आहे. पण फौजदारीमध्ये शिक्षा ही फक्त बाहेरच्या व्यक्तीशी संबंध ठेवले त्या व्यक्तीलाच देण्यात आली. ठीक आहे, माझा अजून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही, हरकत नाही, मी परत त्यासाठी तुमच्याकडे. मी आता बाकीच्या गेस्टकडे जातो आणि सजगिरींकडे येईन. मी आता जातोय स्मिता सिंगलकर यांच्याकडे. स्मिता सिंगलकर नागपूरहून आपल्यासोबत स्त्री हक्क विषयक सल्लागार. स्मिताजी, या मुद्द्याकडे कसं बघायचं? एक मुद्दा, स्त्रीलाही समानतेच्या सगळ्या निकषानुसार स्त्रीलाही त्या शिक्षेमध्ये वाटा देण्यात यावा. 2, दोघांनाही शिक्षा कशाला द्या? 2 स्त्री पुरुष प्रौढ व्यक्ती आहेत, ते स्वतःच्या संमतीने संबंध ठेवतायत, मग त्यांना याच्यातून एक्झेम्प्ट करा. कसं बघाल आपण?
बघा, तुम्ही जो दुसरा मुद्दा जो बोलले की सहमतीने ते एकत्र येतात आहे तर त्यांना शिक्षा कशाला द्या, याच्याबद्दल आता खरंच समाज वेगळा विचार करायला लागला आहे. आणि आताच मी एक आर्टिकल वाचलं उत्पल चंदावार यांचं पॉलिॲम्ब्री याच्याबद्दल, की कन्सेंटनी आता पार्टनर्स ठरवायला लागले नवरा बायको, की मी आता या पुरुषासोबत जाणार किंवा मी या स्त्रीसोबत जाणार. तर कन्सेंटचाच मुद्दा इथे आहे जो तुम्ही बोलताय. पण आता तो विचार जरी बाजूला ठेवला तरी आता दुसऱ्या मुद्द्याकडे जर आपण आलो तर 497 काय म्हणताय की बायकोला एक म्हणजे वस्तुकरण केल्यासारखंच आहे स्त्रीचं या कलमामध्ये. आणि फारच पुराण मतवादी असा हा कलम आहे. आणि त्याच्यातनं शब्दांमधनं हे पुराण मतवाद आपल्याला पुढे येतो. याच्यामध्ये असं हा पुराण मतवाद स्त्रियांच्या बाजूने पक्षपाती आहे. गेली तर सिंगलकरची हा पुराण मतवाद स्त्रियांच्या बाजूने बेनिफिशियरी आहे, पक्षपाती आहे, इम्युनिटी देणार आहे. नाही, आम्हाला मान्य आहे ना, तुम्ही नका करू तसं, तुम्ही दोघांनाही गुन्ह्यामध्ये आणा, ठीक आहे. मग महिलेला पण अधिकार द्या ना. जसं आता आधीच्या वकिलांनी उल्लेख केला की माझ्या एखाद्या बायकोला लक्षात आलं की नवरा जो आहे तो दुसऱ्या परस्त्रीशी संबंध ठेवतोय, तर मग महिलेला पण अधिकार द्या ना की ती त्याच्या विरुद्ध क्रिमिनल ऑफेन्स दाखल करू शकेल, त्या महिलेच्या विरुद्ध पण करू शकेल. मग तिथे तुम्ही इक्वॅलिटी आणा ना, त्याच्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाहीये. पण असं काहीतरी प्रोव्हिजन आलं पाहिजे. याला लिंगाधारित मतभेद नको असायला. याच्यासाठी लॉ कमिशन, राष्ट्रीय महिला आयोग, मलिमत कमिटीने सुद्धा 497 कलम हे जेंडर न्यूट्रल करा म्हणून म्हटलेलं आहे. पण त्याच्याबद्दल अजूनपर्यंत काहीच ठोसपणे निर्णय आलेला नाहीये. हे सगळं पेंडिंग आहे. त्यामुळे आपण जेव्हा चर्चा करतो, मला असं वाटतं की हे वस्तुकरण करणारे जे कलम आहे याच्यामध्ये जर आपण इक्वॅलिटीचा विचार आणला तर मग तो हा प्रश्न मुळातून संपेल. आणि वस्तुकरण न होता स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू समजून हे कलमाकडे बघितलं तर आपल्याला ते अगदी लक्षात येईल. म्हणजे कसं आहे की महिला ही नेहमी ऍक्टिव्ह पार्टनर नसते, ती पॅसिव्ह पार्टनर असते. पॅसिव्ह पार्टनरला मग आपण दोष का द्यायचा, ह्या आधारे सुद्धा महिलेच्या साठी काहीही याच्यात गुन्हा नमूद केलेला नाही. यामध्ये तुम्ही सिंगलकर स्मिताजी सांगताय त्याचे दोन भाग आहेत. अर्थ आहे स्मिताजी सांगताय त्याचे दोन भाग आहेत. अशी जर का घटना घडली, ती लग्न झालेल्या स्त्री पुरुषांच्या बाबतीत, पुरुषाच्या बाबतीत स्त्रीचे एका पुरुषाशी संबंध असतील, स्त्रीच्या बाबतीत पुरुषाचे एखाद्या स्त्रीशी संबंध असतील, तर यामध्ये घटस्फोटासाठी किंवा त्या अर्थानं कुठला तरी कायदा असावा. जर का या फौजदारी कायद्यानुसार करायचं झालं तर दोघांनाही शिक्षा व्हावी, स्त्री पुरुषांना ज्यांचे संबंध असे आलेले आहेत. अशा बाबतीत बहुधा एकमत इकडे बनत चाललेलं आहे. पण आपण याच्याही पलीकडे जाऊया आणि त्यासाठी मी जातोय मृदुला देशपांडेकर यांच्याकडे. मृदुलाजी, यामध्ये मुद्दे आहेत ते दोन प्रौढ स्त्री पुरुष आहेत आणि या दोघांमधले संबंध हे या नीती म्हणजे कारण केंद्र सरकारने म्हटलेलं आहे की हा कायदा बाजूला करण्यात आला तर भारतीय विवाह संस्थेवरतीच परिणाम होईल, ती कोसळेल. तर अशा नीती आणि कायद्यांनी दोन प्रौढ व्यक्तींचे परस्पर संमत संबंधांना बद्ध करावं का? मला इथं असं वाटतं की कुठच्याही कायदे करण्याने किंवा अशा काही बंधनं लादण्याने जर गोष्टी बंद होत असत्या तर त्या आतापर्यंत तशा होताना दिसल्या असत्या आपल्याला. पण ज्या अर्थी आपण आता सुद्धा या गोष्टींवर चर्चा करतोय आणि हा कायदा आणि त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या बाजूने बोलणारी लोक आहेत, तर मला असं वाटतं की हे फक्त कायद्याशी संबंधित नाहीये, त्याही पलीकडे जाऊन काहीतरी या गोष्टींचे विचार झाले पाहिजेत. कारण कायद्याने हे थांबवता येईल असं मला वाटत नाही. कारण प्रश्न कुठेतरी आतमध्ये आहे आणि कुठेतरी त्या दोघांचं, स्त्री पुरुषांचं जमत नाही, नवरा बायकोंचं पटत नाही आणि म्हणूनच एखादी व्यक्ती बाहेर जाते किंवा त्यांना मित्र किंवा मैत्रिणी असू शकतात. तर यामध्ये फक्त कायदा इन्क्लूड करून काही गोष्टी थांबतील असं मला वाटत नाही. तर ऍक्च्युली त्या नात्यावर जास्त विचार व्हायला हवा किंवा त्या संबंधी काहीतरी विचार व्हायला हवा असं मला वाटतं. याचे सुद्धा पुन्हा अनेक पदार आहेत, शेड्स आहेत. दोन व्यक्तींमध्ये लग्न झालेल्या जर का पटत नसेल आणि त्यातल्या कुठल्याही इदर ऑफ पार्टनरने, स्त्री किंवा पुरुषांनी असे बाहेर संबंध ठेवले, ज्याला गणेश सोनींनी शब्द वापरला पाऊल वाकडं पडलं, तर जसं मृदुला देशपांडेकर म्हणतायत, मग त्या दोघांमध्ये जमत नाहीये का, भेद तयार झालाय का मानसिक काही किंवा अशा प्रकारे, तर त्याचा विचार करावा लागेल. पण त्याच वेळी असं काही नसताना सुद्धा संबंध ठेवले जातात जे सत्कृतदर्शनी पूर्णतः गुन्हेगारी स्वरूपाचे वाटू शकतात, फसवणूक असू शकते. याबद्दल आपण बोलूयात ब्रेक नंतर. पाहत राहा एबीपी माझा.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे कलम 497 भारतीय दंडविधान 497 जे कलम डील करतं विवाहबाह्य संबंधांविषयी, त्यातल्या पुरुषाला शिक्षा करण्याच्या विषयी हे कलम भाष्य करतं, ज्यामध्ये स्त्रीबद्दल विचार होत नाही. कोणती स्त्री म्हणजे ज्या लग्न झालेल्या पुरुषाने एखाद्या वेगळ्या स्त्रीबरोबर संबंध ठेवल्यास त्या स्त्रीचा नवरा त्या पुरुषावरती केस दाखल करू शकतो आणि त्याला शिक्षा होऊ शकते. त्यातली गुंतागुंत घेऊन मी सोनींकडे जाणार आहे, पण त्यापूर्वी मी आता द्वारकानाथ संसगिरींकडे जातोय. संसगिरीजी, आजच्या काळामध्ये असे कुठलेही कायदे, त्यातली गुंतागुंत नंतर बघूयात आपण, पण दोन प्रौढ, मी जो मगाशी प्रश्न विचारला, दोन प्रौढांच्या संबंधांबद्दल मध्ये पुरुष पुरुष असो, स्त्री स्त्री असो किंवा स्त्री पुरुष असो, भाष्य करावं का? त्यांनी कायद्याची नीतिमत्तेची चौकट आखावी का? नाही, मुळात मी तुला सांगतो, मी काही कायद्याचा तज्ज्ञ नाही आहे किंवा मला कायद्याबद्दल माहिती नाही, पण तू जो मगाचा एक प्रश्न निर्माण केला होता किंवा तो विचारलास, तो खरोखर मूलभूत प्रश्न आहे की जर स्त्री तयार आहे, पुरुष तयार आहे, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये जर संबंध आहे, तर इथे कायदा येतो कुठे? म्हणजे पुरुषाला शिक्षा करण्याची, म्हणजे मुलीला किंवा बाईला आपण सेफ केला हा भाग सोडून दे, पण पुरुषाला पण शिक्षा करण्याचा हा भाग येतो कुठे? ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ह्याच्यातून डायव्होर्स केसेस होऊ शकतात. म्हणजे काय, कारण शेवटी लग्न हे कॉन्ट्रॅक्ट, आणि कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे तिकडे कुठे ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये फसवणूक आहे. मग त्या फसवणुकीचं पुढचं उत्तर काय? तर डिव्होर्स. पण शिक्षा म्हणजे लिगल शिक्षा, त्याला जन्मठेप द्यायची, कुठल्याही पुरुषाला तुरुंगवास द्यायचा प्रश्नच कुठे होतो? जर एखाद्या स्त्रीवर बलात्कार असेल किंवा तिला कॉर्नर करून संबंध ठेवले गेले असतील किंवा तिला फसवलं गेलं असेल, तर ह्या गोष्टी मी समजू शकतो. पण जिथे दोघांचं मनोमिलन आहे आणि मग त्या मनोमिलनातून जर शरीराचं मिलन झालं असेल, तर त्या पुरुषाला ॲट व्हॉट कॉस्ट? त्याची किंमत काय द्यायची? भारतीय संस्कृतीला पूर्णतः दुर्लक्षून वाटेल ते करायची सोय म्हणजे आधुनिकतावाद, असं तुमचं म्हणणं आहे? अशी तुम्हाला व्याख्या करायची आहे? अजिबात माझं असं म्हणणं नाही, पण शेवटी काळ तर बदल चाललाय आणि तो बदलत्या काळाचं भान तुम्हाला ठेवायला या सगळ्या काळाचे फायदे घेणारे फक्त पुरुषच कसे असतात संसगिरीजी? या सगळ्या, हा लिंगो, ही सगळी भाषा, हा सगळा स्त्रीवाद, हा सगळा आधुनिकतावाद, पुरुषांना बायस कसा काय असतो? नाही, तू उगाच आक्रमकतेने सांगू नकोस. मी तुला हीच गोष्ट सांगतोय की आज आपण समानतेच्या गोष्टी करतो. पुरुष आणि स्त्रिया ह्याच्यामध्ये जी पूर्वीची जी गॅप होती, किंवा पुरुष म्हणजे स्त्री म्हणजे काय, ज्याला काय म्हणतात विकर सेक्स, असं आता काय राहिलेलं नाही. पुरुष आणि यांच्यामध्ये बऱ्यापैकी समानता आलेली आहे. आपण जर तू बाहेर गेला, मी तुला सांगतो की मी मध्यंतरी बँगलोरला मॅच कव्हर करायला गेलो होतो. रात्री 3 वाजेपर्यंत तिथे डिस्कोमध्ये मुलं आणि मुली नाचत होते, त्या मद्य घेत होते, त्या सिगरेट ओढत होत्या, त्यांचे एकमेकांबरोबर व्यवस्थित संबंध होते, आणि जे आपण आपल्या खोलीत करतो ते व्यवस्थित बाहेर केलं जात होतं. शेवटी असं आहे की वेस्टर्न संस्कृती ही आपल्याकडून आदळलेली आहे, ही गोष्ट आपण स्वीकारायला पाहिजे. तुला आणखीन एक, मला पुढे जाऊन मी तुला सांगतो की 1902-5 असेल, बर्ट्रांड रसेलने त्यावेळेला एक पुस्तक लिहिलं होतं, मॅरेज अँड मॉरल्स. बरं, ह्याच्याबद्दल तो विचार केला, त्याचं उलटं म्हणणं होतं की तुला जर लग्न संस्था टिकवायची असेल तर मॉरलच्या ज्या कल्पना आहेत त्या थोड्या बदलायला पाहिजेत. आणि मग इंग्लंडमध्ये महायुद्ध झालं, महायुद्धामध्ये अशी सगळी पुस्तकं पुरुषच कसे लिहितात? अशा प्रकारे सगळं ट्विस्ट करून, असं सगळं त्याला आधुनिकताचं एक छान आवरण चढवून, एक छान मखमली असा पडदा तयार करून, की हा सगळा ओपनपणा आहे आणि याच्याने कसं सगळे सुखी होणार आहेत. या सगळ्याचे लाभार्थी शेवटी पुरुष ठरतात, हे आपण कधी मान्य करणार आहोत की नाही? हे तुम्ही जे सगळं म्हणताय ते याच्यात आतापर्यंतच्या सगळ्या केसेस, आतापर्यंतच्या सगळ्या लव्ह अफेअरमध्ये जास्त कोणी भोगलेलं आहे? मग ती सौरव गांगुली आणि नगमा घ्या किंवा आणखी कुठली उदाहरणं घ्या, तू असं का गृहीत धरतोस की स्त्रीने फक्त भोगलेलं आहे? असं काही नाहीये. नगमा आणि सौरभ गांगुलीचं उदाहरण घेतलं की फक्त नगमानीच भोगलेलं आहे असं काही नाहीये. किंबहुना मला असं वाटतं की नगमापेक्षा जास्त सौरभ गांगुलीने भोगलं असेल, कारण तो मॅरिड होता आणि तो मोठी सेलिब्रिटी होती. बोला, पूर्ण करा. नाही, मला सांगायचा मुद्दा असा आहे की पूर्वीचा जो काळ होता, ज्या काळामध्ये स्त्री ही अबला मानली गेली, त्यावेळेला कदाचित ते योग्य असेल. पण 1857चा हा ज्याचा ह्याने म्हटलं त्याप्रमाणे कुठला तरी कायदा, आज आपण 1918 मध्ये आहोत. आणि साधा विचार घे की आपली मॉरलिटी किती बदलत चालली. मी तू आता क्रिकेटचं उदाहरण दिलं म्हणून मी तुला आणखी एक उदाहरण देतो. अगदी सिंपल आणि अगदी सटीक प्रश्न विचारतो. मग हे मान्य आहे ना, हे सगळं, हे खुले संबंध मान्य आहेत ना? मग लग्न संस्था कशाला हवी आहे? लग्न संस्था आता हळूहळू लग्न संस्थेचा काय हा विचार येणार आहे? बघ, तू परदेशातून आज आपल्याकडे वेस्टर्नाइज सगळी संस्कृती इथे येते. आज जर परदेशात गेला, तर मला अजून आठवतोय मी 1983 साली जेव्हा पहिल्यांदा इंग्लंडला गेलो, त्यावेळेला तिथे लग्न ही व्यवस्थित होत होती. आता जर तू गेलास तर लक्षात येईल की लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झालेली आहे, आणि त्याच्यात 57% लोक, आणखीन एक बोलतो, आता ती लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा आपल्या देशात झालेली आहे. आज विराट कोहली ज्या वेळेला आपल्या प्रियतमेला घेऊन मॅचला जातो आणि एकत्र राहतो, कुठले तुम्हाला सांग की वर्तमानपत्रात खूप बोंबाबोंब झाली, याबद्दल चर्चा झाली, मॉरलिटी, लग्न संस्था मोडली वगैरे, असं कोण बोललं का? नाही, कारण आपण ते ऍक्सेप्टच केलेली आहे, ही गोष्ट ऍक्सेप्ट केलेली आहे. ठीक आहे, मी दिलीप तौर यांच्याकडे घेऊन जातो एक वेगळा मुद्दा. संसगिरी सांगतात त्याबद्दल आपण आणखी चर्चा करू. मी मृदुला आणि
मी नागपूरला सुद्धा जाईन स्मिता सिंघलकरांकडे. त्यापूर्वी मी दिलीप तौर यांच्याकडे घेऊन जातोय. दिलीप तौरजी, या कायद्याबद्दल मगाशी आम्ही ब्रेकमध्ये गणेश सोनींबद्दल बोलत होतो, जरा गुंतागुंत आहे. लग्न झालेल्या जोडप्यामध्ये जर का त्या पुरुषाने, लग्न झालेल्या पुरुषाने एका वेगळ्या स्त्रीशी संबंध ठेवल्यास त्या स्त्रीचा नवरा या पुरुषाबद्दल गुन्हा दाखल करू शकतो, अशी तरतूद आहे. याच्यात मुद्दा हा उपस्थित होतो की लग्न झालेल्या पुरुषाने लग्न न झालेल्या स्त्रीबरोबर अफेअर केलेला असल्यास मग गुन्हा नेमकी कोणी कोणाच्या विरोधात दाखल करायचा, आणि ही गुंतागुंत अशी का मुळात बनवण्यात आली आहे? तौरजी. हे बघा, जेव्हा हा IPC आपल्या इंडियामध्ये इनॅक्ट झाला 1860 मध्ये, तेव्हाच हे प्रोव्हिजन आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असेल की युनायटेड किंगडममध्ये अडल्टरीचा उपयोग हा जे राजे महाराजे खास करून त्याचा मिसयूज जास्त करायचे. बरं. आणि जेव्हा इंडियन सिस्टममध्ये हा कायदा आणायचा विचार केला त्यावेळेस पॉलिगॅमी सिस्टम जास्त होता, आणि त्या अनुषंगाने एक लेडीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघून हा कायदा त्यावेळेस तयार केलेला आहे. त्यामध्ये अमेंडमेंट करणं खूप गरजेचं होतं. आतापर्यंत अमेंडमेंट झालेले नाहीयेत. 1860 नंतर 1954 मध्ये युसुफ अब्दुलच्या केसमध्ये याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी चॅलेंज केली होती, ती अपहेल्ड केली बॉम्बे हायकोर्टनी. आणि त्याच्यानंतर 30 वर्षांनी 1985 मध्ये सौमित्री विष्णू वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये सुप्रीम कोर्टने सुद्धा याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी अपहेल्ड केली. परंतु ती व्हॅलिडिटी अपहेल्ड करताना चंद्रचूड साहेबांनी जे शब्द म्हणले, मी ते 2 शब्द तुम्हाला सांगतो. त्यावेळेसची मेंटॅलिटी काय होती हे तुमच्या लक्षात येईल. ते असं म्हणतात की मॅन इज सीन ॲज अ सेड्युसर अँड वुमन इज सीन ॲज अ विक्टिम. म्हणजे अशा पद्धतीची मेंटॅलिटी त्यावेळेस होती, म्हणजे जजमेंट देताना त्यावेळेसची मेंटॅलिटी होती. आणि त्यामुळे याच्या पुढे काही झालं नाही. मालीमत कमिटीकडे हे सांगण्यात आलं की तुम्ही रिपोर्ट द्या. तो काही रिपोर्ट अजून गेला नाही, आणि आज आपण ह्या परिस्थितीमध्ये आहोत. आता याच्यामध्ये गुंतागुंत जी आहे ती अशी आहे बघा, डिवोर्स तुम्ही अडल्टरी ग्राउंड घेऊ शकता, आणि हा एक ग्राउंड घेतला जातो की जर तुम्हाला डिवोर्स घ्यायचा असेल तर. बरं. परंतु तुम्ही IPC सेक्शन मध्ये बघाल की स्टील टुडे बाईला ॲज अ विक्टिम म्हणून बघितलं जातं, आणि तिच्या अगेन्स्टमध्ये कुठलंही प्रॉसिक्युशन होत नाही. इव्हन अबेटमेंट म्हणजे मदत केल्याचं गुन्ह्यामध्ये हा सुद्धा गुन्हा तिच्या विरोधात दाखल होत नाही. मग आता आज जे काही कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर ही केस आहे सुप्रीम कोर्टमध्ये, इथे बरेचसे मुद्दे लक्षात घेण्यात येणार आहेत. आणि त्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा असा आहे की हे सेक्शन स्क्रॅप केलं जावं का. तुम्ही जर माझं मत विचाराल तर हे सेक्शन स्क्रॅप केलं जाऊ नये. कारण काय, जे काही पॅनलिस्ट इथे बोलतायत की आपण 21व्या शतकाकडे चाललो, जगात हे चाललंय ते चाललंय, म्हणजे यांना असं म्हणायचंय का की आपण अशा सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये आहोत की जिथे कायद्याची गरजच नाही, कुठल्याच कायद्याची गरज नाही. बरं. त्यांच्या बोलण्यातून मला असं दिसतंय, पण तसं नाहीये. कायद्याची गरज आहे. 497 हे बुकमध्ये ठेवलंच पाहिजे, नो डाऊट. पण त्याच्यामध्ये जी काही बाई आहे त्या बाईला ज्या पद्धतीनं बाहेर सोडून दिलेलं आहे त्या पनिशमेंट पासून, तिलाही त्यामध्ये घेतलं पाहिजे, आणि तिला सुद्धा हक्क दिला पाहिजे की जर तिचा पती अडल्टरी करत असेल तर ती सुद्धा कंप्लेंट फाईल करू शकते. तुमचा एक मुद्दा आपण एक व्यक्ती म्हणून समजून घेतलेला आहे की हा कायदा ठेवला पाहिजे, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सुधार सुचवताय की हा जेंडर न्यूट्रल ठेवला पाहिजे, स्त्री असो का पुरुष, त्या दोघांना शिक्षा झाली पाहिजे. एक मुद्दा घेऊन मी पुन्हा मृदुला देशपांडेकर आणि स्मिता सिंघलकरांकडे जाणार आहे. सोनींकडे माझा प्रश्न आहे. सोनीजी, याच्यातला मुद्दा येतो आणि जो मगाशी संजगिरींनी पण मांडला की समजा याच्यामध्ये ब्रीच ऑफ ट्रस्ट झाला इदर ऑफ पार्टीकडनं, नवऱ्यानं किंवा बायकोने यांच्याकडनं असे काही संबंध झाले, तर तो मुद्दा डिव्होर्सकडे जाऊ शकतो. कारण लग्न हे असं लिगल कॉन्ट्रॅक्ट आहे, तो ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून डिव्होर्सकडे जाऊ शकतो. त्याला जेव्हा तो पिनल कोडच्या अंतर्गत तुम्ही तो मांडता, तेव्हा त्याचं गुन्हेगारीकरण करता, तुम्ही व्यक्तींना गुन्ह्याचा भाग बनवता. वस्तुतः तिथे त्या व्यक्तीने ते का केलं याचं उदाहरण आपल्याला मृदुला देशपांडेकरांनी सांगितलेलं आहे की जेव्हा असे कुठले अफेअर्स होतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या शेड्स असतात, त्या लक्षात न घेता तुम्ही त्याच्यावरती गुन्हेगाराचा ठपका ठेवणार आहात का सोनीजी? मुळात कायद्याची जी संकल्पना आहे, कायदा हा डिटरन्स, लोकांना गुन्हा न करण्यापासून परावृत्त करण्यासाठी कायद्याचा डिटरन्स म्हणून वापर केलेला जातो. बरोबर. संजगिरी साहेबांनी जे सांगितलं त्याच्याशी मी दुर्दैवाने सहमत बिलकुल नाही. त्याचं कारण असं, आपण पुरुष आपण काही प्राणी नाही आहोत. नाही तर संजगिरी म्हणतात तसं जर घडलं तर कोणी कोणाची बायको पळेल, कोण कोणाचा नवरा पळेल, त्याचा परिणाम होतील तसे. असायला पाहिजे. अशी मॅच्युरिटी तर आपल्या समाजात नाही असा तुमचा ठाम समज झालेला आहे सोनीजी.
आपण त्या वाटचाल चाललेली आहे ज्या तऱ्हेने पश्चिमीकरण जे आपल्याकडे होत आहे, त्यांनी इंग्लंडचा दाखला केला, बंगलोरचा त्यांनी दाखला दिला, ज्या तऱ्हेने आपली तरुण वर्गाची जी काही वाटचाल चाललेली आहे, जे इंटरनेटच्या माध्यमातून जे सध्या जे काही न बघायला पाहिजे ते बघितलं जातं, त्याच्यामुळे रेप सगळे प्रकार घडतात. त्यामुळे विवाह संस्था जर टिकायची असेल तर 497 तौर साहेबांनी जे सांगितलं त्यांचे संपूर्ण सहमत आहे. आणि सरकारचं जे ॲफिडेव्हिट आहे की असं जर 497 काढलं तर विवाह संस्था कोलॅप्स होईल, त्याच्या बाबतीत देखील मी सरकारशी सहमत आहे. त्याबद्दल काही वाद नाहीये. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर जी अनेक गृहीतकं त्यांनी मांडलेली आहेत. एक, तरुण पिढी अशा प्रकारे वाया जात चाललेली आहे. 2, हा कायदा काढून टाकण्यात आला तर भारतीय विवाह संस्था कोसळेल. आणि याच्यामध्ये दडलेलं तिसरं गृहीतक म्हणजे आता जी भारतीय विवाह संस्था अतिशय हेल्दी, आरोग्यपूर्ण, कुठलेही अफेअर्स नसणारी, स्त्री पुरुष एकमेकांना अगदी एकमेकांना बांधून ठेवणारी जणू काही आहेत आणि एखाद्या गोड बाळांसारखे एकत्र राहतात, असा त्यांचा समज असावा. ब्रेक नंतर हे मुद्दे घेऊन मी संजगिरी, स्मिता सिंगलकर आणि मृदुला यांच्याकडे जाणार आहोत. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये चर्चा सुरू आहे विवाहबाह्य संबंध, त्याच्याशी संबंधित असणारं 497 भारतीय दंडविधान, पुरुषाला होणारी शिक्षा आणि स्त्रीला मिळालेली इम्युनिटी, स्त्रीला मिळालेला अपवादात्मक असा या कायद्यापासून देण्यात आलेला अपवाद. मी आता पहिल्यांदा जाणार आहे धर्मेंद्र चव्हाण यांच्याकडे पुन्हा एकदा. धर्मेंद्र चव्हाणजी, ही सगळी चर्चा पाहता हा मुळात कायदाच काढून टाकण्यात यावा या मताचे आहात, जो तौरांनी मगाशी सांगितलं की त्यांचा हा कायदा असावा असं मत आहे, फक्त स्त्रीला त्यात इन्क्लूड करावं असं त्यांचं दुसरं मत आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, कायदा असावा की नसावा, बेसिक प्रश्न आहे, बोला. नाही, कायदा चांगला आहे, फक्त त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून त्या महिलेला पण मग शिक्षा व्हायला हवी. तिला अगोदरच निर्दोषत्व द्यायचं, तिच्या विरुद्ध खटला चालवायचा आणि तिला शिक्षा द्यायची नाही, असं माझ्या माहिती मते इंडियन पिनल कोडच्या 511 कलम आहेत. हे पहिलंच कलम असावं. खटला तर चालवायचा आणि त्यांना सोडून तर द्यायचं. बरं, याचा बेनिफिट असा आहे की हिंदू विवाह कायदा जो आहे 1955चा, त्याच्यामध्ये कलम 13 आहे डायव्हर्स. त्याच्यामध्ये अडल्टरी हा ग्राउंड दिलेला आहे. ही ऑर सी व्हॉलंटरली सेक्शुअल इंटरकोर्स अदर दॅन एनी पर्सन अदर दॅन हिज स्पाउस. जर पती किंवा पत्नी यांनी स्वइच्छेने जर एखाद्या व्यक्तीबरोबर जर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, समजा या 497 प्रमाणे एखादा गुन्हा सिद्ध झाला, तर जो कोणी पुरुष त्याला शिक्षा झाली, तर मग इट्स अमाउंट्स टू डायव्हर्स. याच्यामुळे डायव्हर्स मिळू शकतो. क्लिअर कट ही डायव्हर्सची डेफिनेशन आहे. मी तोच प्रश्न विचारला. हा मुद्दा दिवाणी खटल्याच्या अंतर्गत डिव्होर्सकडे जाऊ शकत असताना, हा सगळा प्रकरण, हे सगळं प्रकरण डिव्होर्सच्या अंतर्गत पुढे जाऊ शकत असताना ते गुन्ह्याच्या दिशेने का न्यायचं? त्याला इंडियन पिनल कोड लावून त्याला फौजदारी कायद्याचं स्वरूप का द्यायचं? म्हणून मी विचारतोय की कायदा हवा की नको. नाही, कायद्यामध्ये काही अमेंडमेंट करायला पाहिजे. जी पनिशमेंट दिलेली आहे ती व्हेरी हेवी पनिशमेंट आहे, ती कमी करायला हवं. बरं, फार त्याला बॉन्डवर सोडून द्यायला हवं. हा कायदा रेपला अल्टरनेटिव्ह कायदा आहे. समजा एखाद्या विवाहित महिलेबरोबर जर शारीरिक संबंध केले तर 376 प्रमाणे फिर्याद दाखल होते. तर त्याला रेपला अल्टरनेटिव्ह, दोघं जर मॅरिड असेल आणि तिने जर इच्छेने केला असेल तर मग याच्यामध्ये रेपमध्ये तर जन्मठेप, फाशी अशी शिक्षा आहे. इथे फक्त 5 इयर्स दिलेली आहे. ती शिक्षा कमी करायला हवी. जर त्या स्त्रीने पण इंटेन्शनल त्याच्याशी रिलेशन मेंटेन केले तर तिथे फक्त त्या पुरुषालाच दोषी ठरवायचं असं होता कामा नाही. तुम्ही म्हणता धर्मेंद्रजी, ते बरोबर आहे. मुळामध्ये आपण इकडे कन्सेंट गृहीत, या सगळ्या चर्चेच्या आणि त्या सगळ्या कायद्याच्या बेसिसला कन्सेंट आहे. कन्सेंट नसेल तर रेप ठरेल, त्याची पूर्ण चर्चा वेगळी होईल. मी आता जातोय सिंगलकरांकडे, स्मिता सिंगलकर यांच्याकडे. स्मिताजी, माझा पुन्हा प्रश्न आहे, स्त्रीला इन्क्लूड केल्याने आपल्याला कदाचित समाधान मिळेल, स्त्री पुरुषांना आपण दोघांना या कायद्याच्या अँबिट खाली आणलं. माझा मुद्दा असा आहे, दोघेही सज्ञान आहेत, त्यांनी जर का केलेल्या त्या विवाहाच्या अनुषंगाने केलेली चूक मानली गेली, पुरुषाची किंवा स्त्रीची विवाहबाह्य संबंधाची, तर तो डिव्होर्सच्या दिशेने नेऊ शकणारा दिवाणी कायद्याअंतर्गत होणारा खटला ठरू शकतो. त्याला आयपीसी गुन्हा मानायचा की नाही आणि मानावा की नाही? नाही, आयपीसी मानण्यामागे कसं आहे, हायकोर्टाचं हेच एक मत होतं की त्यांना लग्न संस्थेचं पावित्र्य राखून ठेवण्याची जबाबदारी त्यांची असल्याचं जाणीव झाली. त्यांनी ते मान्य केलं की जर हे आपण नाही केलं तर पावित्र्य कसं राखायचं. आता आपल्या वक्त्यांचाही सूर तसाच येतो आहे. पण मला हे म्हणायचं आहे की पावित्र्य राखण्याचं फक्त महिलेचं बंधन नाही आहे ना, पावित्र्य राखण्याचं पुरुषावर पण बंधन आहे. मग आपण हे मान्य करून जर या कायद्याकडे पाहिलं तर मग हा जेंडर न्यूट्रल वाटत नाही आणि तो जेंडर न्यूट्रल करावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि जर तो जेंडर न्यूट्रल होत नसेल तर मग ह्या कायद्याचं अस्तित्वच आपल्याला कसं टिकून
टिकवून ठेवता येईल, हा आता या डिबेटमध्येही आलेला प्रश्न आहे. याला खूप असं आपण ठोस उत्तर देऊ शकत नाहीये, कारण की आपण बघतो की मालमत्ता म्हणूनच एक बघितले गेलेलं आहे महिलेकडे, आणि माझ्या मालमत्तेवर एन्क्रोचमेंट झाला आहे अशी नवऱ्याची भावना, आणि मग त्या भावनेतून त्यांनी तिसऱ्यावर दाखल केलेला गुन्हा म्हणजे वस्तूकरण पूर्ण झालेलं महिलांचं. त्यामुळे मला असं वाटतं की वस्तूकरण झालेलं आपल्याला थांबवता आलं पाहिजे, आणि पावित्र्याचं जर आपण बघितलं उल्लंघन, तर ते मग दोन्ही बाजूंकडे समान गेलं पाहिजे. आपण सगळ्यांनीच हे मान्य केलं आहे की दोघांनाही मग सारखं माना तुम्ही. आता इथे जे महिलांना सुरक्षा दिलेली आहे किंवा त्यांना फक्त विक्टीम समजलेला आहे, गुन्हेगार नाही, त्यासाठी त्यांनी आर्टिकल 15(3) चा आधार घेतलेला आहे की स्पेशल प्रोटेक्शन फॉर वुमन. मग त्यामध्ये मी जसा आधी पण उल्लेख केला की ती एक पॅसिव्ह पार्टनर असते असं समजून मग तिला काहीच दोष द्यायचा नाही. ऍक्टिव्ह पार्टनर जो असतो त्याला मग दोषी ठरवायचा आणि त्याच्या विरुद्ध मग केस चालवायची आणि गुन्हा नोंदवायचा. अशा प्रकारे या सेक्शनचं आपल्याला सगळं दिसतं आहे. तर मला वाटतं वस्तूकरण जर आपण थांबवतो आहे तर हा कायद्याला नक्कीच स्मिताजी चर्चा त्या दिशेने चाललेलीच नाहीये. ती पूर्ण वेगळी ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ वुमन ही पूर्ण वेगळी चर्चा ठरेल. आपल्या आता त्या तात्विक लेवलला जायचंच नाही, तो आणखी वेगळा फार मोठा चर्चेचा विषय ठरेल. मी आता जातोय मृदुला देशवंडीकर यांच्याकडे. मृदुलाजी, इथे काही मुद्दे मांडले गेले, विशेषतः ॲडव्होकेट गणेश सोनी यांच्याकडनं. विवाह संस्था, नैतिकता, आजची तरुण पिढी कोणत्या दिशेने चाललेली आहे, आणि मग आपण आणि प्राण्यांमध्ये काही फरकच नाही का, की इच्छा आली तर मिळेल तो ऑपोजिट सेक्सचा जेंडर प्राणी मिळाला आणि तुम्ही इंटरकोर्स केला, इतकं सोपं आहे का? त्याला काही चारित्र्य, संस्कृतीचं बंधन असावं की नसावं, याच्याबद्दल आपली कमेंट. ओके, पहिल्यांदा तर मी म्हणेन की मगाशी तू जसा प्रश्न विचारलास की मला तर हा गुन्हा आहे असं बिलकुल वाटत नाही. कारण काहीतरी समथिंग ॲडल्ट 2 पर्सननी एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय आहे, आणि त्यामुळे जर असं काही पेच निर्माण झालाच जोडप्यांमध्ये तर तो त्यांनी तितक्या समजूतदारपणे आपसात सोडवावा, ही अशी गोष्ट आहे असं मला वाटतं की त्याच्यासाठी तो गुन्हा आणि गुन्हेगार असं ढळलं जाऊ नये, हे एक. आणि दुसरं जे ते म्हणले होते की त्याच्यामुळे आपली संस्कृती एकदम कोसळून जाईल वगैरे, तर मला नाही असं वाटत की त्याच्यामुळे, त्या एका कारणामुळे सगळी संस्कृती कोसळली जाईल. कारण कुठच्याही कायद्यांनी किंवा या गोष्टींनी अशी नाती टिकत नसतात. तर नाती टिकणं ही फार कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, आणि आपण जर मान्य केलं तर जसं पाश्चात्यकरणाचा आपला मुद्दा मगाशी निघाला, तर काही गोष्टी आपण तिकडनं घेतोय. आणि दुसरं असं की महिला, आपण म्हणतोय की समानीकरण किंवा स्वतंत्र होत आहेत महिला विचारांच्याही बाबतीमध्ये, तर आता त्याचे पडसाद तुम्हाला असे पण बघायला मिळणार ना, की जे इतके दिवस महिला बोलू शकत नव्हत्या, करू शकत नव्हत्या, आता त्यांना ते स्वातंत्र्य मिळायला लागलेलं आहे. आणि त्या स्वतंत्रपणे काही निर्णय, म्हणजे जसं की फक्त मृदुला, मला बेसिक तुमची मांडणी कळली, नाही धरता येणार. मृदुलाजी, मला बेसिक तुमची मांडणी कळली, पण मग एक प्रश्न मी मगाशी पण विचारला होता, तो परत तुम्हाला आता विचारतो. मग एकदा हा खुलेपणा मान्य करायचा, मग हे जर का असे परस्पर संमतीने संबंध ठेवणं ही कन्सेप्ट म्हणून मान्य करायची, तर मग विवाह तरी कशाला हवाय? मग अधिकृतरित्याच विवाह संस्था आपण संपवून टाकायला काय हरकत आहे? 2 स्त्री पुरुष संमतीने एकत्र राहिले, मग ते एका दिवसापासून 50 वर्षापर्यंत राहिले काय, आणि त्यांनी संबंध घेतला, केला किंवा न केला काय? मग विवाह संस्था कशाला हवी? नाही, मला वाटतं की विवाह संस्था असणार, आणि त्याचे स्वरूप कदाचित बदलत जाईल काळाप्रमाणे. जसं की आपण काही प्रमाणात बघतोय की लिव्ह इन रिलेशनशिप्स आजकाल आपल्याला बघायला मिळतात, किंवा कमिटेड रिलेशनशिप असं सुद्धा तुम्ही फेसबुकला स्टेटस जर पाहिलं तर त्याच्यात असं सुद्धा स्टेटस तुम्हाला बघायला मिळतं की त्यांचं काही कमिटेड असतात काही लोक, आणि ते काही वर्षांसाठी कमिटेड राहू शकतात. सो असे आपल्याला लग्न संस्था जरी नाही टिकली तरी 2 जोडप्यांनी एकत्र राहणं हा त्याच्या मागचा खरा हेतू आहे. आणि पूर्वी सुद्धा लग्न संस्था जर निघाली असेल तर त्याच्या मागचा हेतू सुद्धा ठीक आहे. मगाशी हाच मुद्दा मृदुला देशवंडीकरांनी मांडलेलाच मुद्दा असाच द्वारकानाथ संजरींनी पण मांडला. मी एक कमेंट फक्त सोनीकडनं घेतो. सोनीजी, हा चांगला रेफरन्स होता. फेसबुकवरती कोणाची तरी स्टेटस होतं कमिटेड रिलेशनशिप, आणि ती काही वर्षांसाठी कमिटेड आहेत. म्हणजे आयुष्यभर 7 जन्म तर सोडूनच द्या, आयुष्यही सोडून द्या, काही काळासाठी कमिटेड आहेत आणि ते एकमेकांना 80च्या हे तुम्ही स्वीकारणार की नाहीत? गणेश, 80च्या कालावधीमध्ये गुजरातमध्ये, खास करून अहमदाबादमध्ये, स्वतःचं लग्न असून सुद्धा एका परस्त्रीवर कराराद्वारे
एकत्र राहण्याची प्रथा सुरू झालेली होती. त्याच्याबद्दल तेव्हा गुजरातमध्ये आणि नंतर सर्व भारतभर खूप चर्चा, उपचर्चा वगैरे सगळ्या झालेल्या होत्या. त्याबद्दल दॅट वॉज ए रिटर्न कॉन्ट्रॅक्ट टू एंटरटेन अ लेडी हु इज नॉट लॉफुली मॅरिड टू हिम. हा एक प्रवाद एक 30 वर्षापूर्वी घडलेला होता. आणि मगाशी त्या मॅडमने जो उल्लेख केला की लग्न नाहीच जर केलं तर काय होईल, शेवटी मॅटर ऑफ सक्सेशन, विवाह हा इट्स अ लिगल कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्यामधनं संबंध वैवाहिक संबंध आल्यानंतर, अधिकृत पती आणि पत्नी राहिल्यानंतर बाईला पतीच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळतो, त्यांची जी मुलं आहेत, प्रोजेनी जी आहेत, त्यांना देखील हक्क मिळतो. त्यामुळे सक्सेशनच्या हिशोबाने विवाह हा व्हायलाच पाहिजे रीतसर. आपण या सक्सेशन हे सक्सेशन त्याच्यानंतर पुढचे वंश असणं याच्याही पलीकडे स्त्री पुरुष एक मानव म्हणून काही भावनांसाठी एकत्र येऊ शकतात, हे तुमच्या कायद्याच्या डोक्यात येतं की नाही? येतं ना, जरूर येतं. परंतु काही स्त्री पुरुषांना आमचं सक्सेशन होणार आहे की नाही, आमच्या संपत्तीचं काय होणार आणि आम्ही त्यानुसार आमच्या 2 पिढ्यांचं काय होणार, याच्याही पलीकडे ते स्त्री पुरुष म्हणून एकत्र तरी येतात. समाजाला कायद्याची वेसण असलीच पाहिजे. बरं, संजगिरी. हे बघ, माझं असं पहिलं मूलभूत आहे, मगाशी जे आपला वाद झाला त्याच्यावर पहिली गोष्ट की भारतीय संस्कृती म्हणजे काय. रामायणाची संस्कृती भारतीय संस्कृती का, ती महाभारतात बदलली. महाभारताची जी संस्कृती होती ती आपण आजची भारतीय संस्कृती मानायचा गोंधळ होईल. मग पुढे जे आपल्याला देवळात दिसतं, म्हणजे खजुरावच्या देवळात जाऊन तू पाहिलंस किंवा कोणार्कच्या मंदिरावर पाहिलं, ती आपली संस्कृती का. त्यानंतर पुढे तू मध्ययुगात पाहिलंस तर लक्षात येईल की चारी बाजूनी बंधन होती. म्हणजे स्त्री खऱ्या अर्थाने अबला जर झाली असेल ती तर ती त्या काळामध्ये झाली. मग हळूहळू जी बंधन होती, ज्याला क्लोज सोसायटी म्हणतात, ती क्लोज सोसायटी आता उघडायला लागली आणि नवे वारे यायला लागले. क्लोज सोसायटी हे इव्होल्युशन आहे. आधी असा कळपाच्या आधी कळप पण नव्हता, त्या काही वाटेल तसं होत होतं. मग कळप झाला, मग कळप नंतर कबिले झाले, मग त्याच्यानंतर पुन्हा संस्कृतीने मग माणसं कमी होत आज आपण पॉलिगॅमी पूर्णतः टाळण्याच्या दृष्टीने किमान काही समाजांमध्ये तसं झालेलं आहे. हे इव्होल्युशन आहे, बरोबर आहे. हा मागासपणा नाहीये, अजिबात नाहीये. मला तुला तेच सांगायचं. आणि लग्न संस्थेच्या बाबतीत जर तू म्हणशील तर हा काळ बदलत राहणार. आपल्याला परत इराणमध्ये घेऊन जायचं आहे का, आपला सौदी अरेबिया व्हायचं आहे का, आपण पाकिस्तानात जाणार आहोत. तुला एक लक्ष, तुम्हाला थेट थायलंडमध्ये जायचंय का? मग नाही माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही इराण काढत असाल मग तुम्ही थायलंडमध्ये जाणार, तुम्हाला त्याच दिशेला घेऊन जायचं सुद्धा काही फार असं काही वाईट असं मिळत नाही. थायलंडला बुद्धाचे खूप व्यवस्थित मूर्त्या आणि अनेक चांगल्या गोष्टी आहेत. तुम्हाला थायलंड दिसल्यानंतर एकच का गोष्ट दिसते मला कधीच कळलेलं नाही. असो, हे माणसाच्या मनावर अवलंबून असतं. पुढे मला सांगायची एक गोष्ट महत्वाची तुला अशी होती की असं तुम्हाला का वाटतं की हे सगळं घडल्यामुळे जी लग्न संस्था तुटून पडेल. अरे हा विचार मी माझ्या तरुणपणापासून बाळगलेला आणि 42 वर्ष झाली अजून आमचं लग्न व्यवस्थित आहे. असं काही नसतं की ज्या वेळेला की लग्न संस्था लगेच तुटून पडते. आणि जर तुटून पडणारे असेल ना पडोत, इतकी काही लग्न संस्था वीक नाहीये. जसं अनेक पॉईंट मांडला की शेवटी त्याच्यामध्ये मुलांचा भाग असतो, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचा भाग असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मूलभूत प्रश्न आहे की ऍडल्टरी वाईट, पण त्यासाठी तर जर एकमेकांचे जर संबंध असतील, म्हणजे जर एकमेकांना आवडलेली असतील तर ते कायद्याने त्याला शिक्षा व्हावी का पिनल कोर्टच्या अंडर. डिव्होर्स हा एक मार्ग वेगळा आहे. म्हणजे तुम्ही त्यांना कोर्ट कोण त्यांना शिक्षा देणार की एखादी स्त्री आणि एखादी पुरुष त्यांचं लग्न झालं तरी ते प्रेमात पडले आणि प्रेमात पडून सुद्धा पडल्यामुळे जर त्यांना शिक्षा होणार असेल तर मला असं वाटतं की हा इनजस्टिस आहे. मृदुला देशवंडीकर काही बोलताय, काही म्हणतात, बोला मृदुला. हा, मला थोडासा एक ह्याच्यातलाच वेगळा मुद्दा मांडायचा आहे की इथे जर आता नीतिमत्ता ठरणार असेल की विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळे तुमची नीती जाते किंवा संस्कृती कोसळतीये, तर मी सांगू इच्छिते म्हणजे याचा अर्थ तुम्ही असा धरताय की जे आता लग्नबंधनात आहेत ते सगळेजण सगळे सुखीच आहेत किंवा सगळे समाधानीच आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन की मी फेसबुकवर जे लिखाण करते तर ते झाल्यानंतर एक बाई माझ्याशी बोलायला आल्या होत्या. त्यांचं वय होतं 72 आणि त्यांनी सांगितलं की गेले 25 वर्ष माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये बिलकुल संबंध नाहीयेत आणि आज हे तू लिहिलंस म्हणून आज मला हे बोलता आलं तुझ्याशी. मी आज पहिल्यांदा अशा तऱ्हेने व्यक्त होतीये. हे सुद्धा माझ्यासाठी खूप आहे, कारण मला हा विषय सुद्धा कधी काढता आला नाही. इतकं त्या समाजाच्या चौकटीचं माझ्यावर बंधन होतं आणि आज माझ्या मुलांना सुद्धा मी कशी आहे हे माहिती नाहीये, पण मी अशी जगतीये या पद्धतीने. तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? मग अशी कुसंबना जर एखाद्या स्त्रीची होत असेल आणि तिने तिच्या पद्धतीने काही मार्ग स्वीकारला असेल आणि काही केलं असेल तर तुम्ही त्यांना गुन्हेगार नाही ठरवू शकत ना.
अरे लोहियांचं एक वाक्य आहे माहितीये तुला की भारतीय संस्कृती काही एका स्त्रीच्या छोट्या भागाभोवती आहे का, असं लोहियांनी स्वतः लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये. आणि राम मनोहर लोहिया हा अत्यंत मोठा माणूस, समाजवादी नेता होता, की आपल्या संस्कृतीच्या मॉरलिटीच्या कल्पना फक्त त्याच बाबतीत आहे. पैसे खाण्याला माणसाला आपण इमॉरल म्हणत नाही, किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी ज्या वाईट घडतात त्याला आपण इमॉरल म्हणत नाही. जरा स्त्री पुरुष संबंधांचं काय झालं की तो माणूस इमॉरल ठरतो, तो असंस्कृत ठरतो, असं होतं. राजस्थानमधल्या बायकांनी आपण आपल्यावरती अत्याचार होऊ नये, आपलं पावित्र्य भंग होऊ नये म्हणून त्या लोकांनी जोहार केलेले आहेत राजस्थानमधले. हे पण विसरू नाही शकत. अरे पण हा वैयक्तिक प्रश्न आहे. तू जोहारला म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की प्रत्येक विधवा स्त्रीने किंवा प्रत्येकाने तुम्ही एक उदाहरण दिलं, त्यांनी एक उदाहरण दिलं. तुम्ही एक उदाहरण दिलं, त्यांनी एक उदाहरण दिलं. तर ते अत्यंत चुकीचे असं मला म्हणणं आहे की जर कारण सती असतो, जोहार करणं जे काही असेल ना, हा वैयक्तिक मामला आहे प्रत्येकाचा. हा तुम्ही ज्या वेळेला ते श्रेष्ठ आहे आणि इतर करत नाहीत ते कनिष्ठ असं मानताना, त्यावेळेलाच खरा समाजामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे एखादी जर स्त्री सती गेली तर तीच तेवढी पुण्यवान होती आणि तिचंच नवऱ्याला प्रेम होतं आणि दुसऱ्याचं झालं नाही, हे जे मानणं आहे ना, हे देशाला मध्ययुगात घेऊन जाणं आहे. आणि कृपया माझं म्हणणं आहे की या देशाला मध्ययुगात घेऊन जाऊ नका. हा चांगला देश पुढे चाललेला आहे आणि तो तसाच जायला पाहिजे. आपल्या देशाचा इराण व्हावा, पाकिस्तान व्हावा, और सौदी अरेबिया असं मला अजिबात वाटत नाही. आणि मला असं वाटतं तुलाही वाटत नसावं. नाही, आपल्याला कोणालाच वाटत नाहीये. म्हणूनच आपण अशा कायद्यांच्या बद्दल आजही चर्चा करतो उघडपणे आणि त्याच्या सगळ्या बाजूने शोध घेण्याचाही प्रयत्न करतो. फक्त या कायद्याच्या माध्यमातून काही मांडणी करण्याच्या वेळी फक्त स्त्रीवरतीच न्याय देण्याचा प्रयत्न होतोय किंवा पुरुषांवरतीच अन्याय होतोय का, आणि मग त्यामध्ये बदल झाला पाहिजे का, या दृष्टीने आपण मतमतांतर इथे पाहिली. अशा चर्चातून एका वर्षानुवर्ष राहिलेल्या कायद्याबद्दल काही थेट भाष्य करतील इतकं नसतं, पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करतो. किमान त्या मानाने समाजामध्ये असा काही कायदा आहे, त्याबद्दल असा विचार होऊ शकतो, त्याचे काही अँगल्स आपल्याला पाहायला मिळाले. त्याबद्दल सगळ्यांचे आभार ज्यांनी चर्चेत भाग घेतला. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.